ग्रंथोत्सव 21 ते 22 फरवरीमध्ये आपण आयोजित केलेला आहे। या ग्रंथोत्सवामध्ये सकाळी ग्रंथदिंडीचं आपण 9 वाजता माननीय श्री नरेंद्र फुलझेले सर अप्पर जिल्हाधिकारी वर्धा यांच्या हस्ते उद्घाटन केलं। तसंच आज दुपारी 3 ते 5 या सत्रामध्ये मराठी लोकगीते आपल्या वर्धा शहरातील मान्यवर म्हणजे मयूर पटाये, सानिका गायकवाड सर आपल्याला सर्वांना परिचित आहे, यांचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 महाराष्ट्राची लोकधारा या हा कार्यक्रम आहे। नंतर 7 हा कार्यक्रम आहे। त्यानंतर वाजता परिसंवाद आपल्या मराठी भाषा आत्ताच अभिजात दर्जा प्राप्त झाला, तो एक परिसंवाद आहे, अभिजात मराठी भाषिक साहित्यिक प्रवास। त्यानंतर दुपारी 1 वाजता कवी संमेलन आहे। तर या 2 दिवस चालणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा आपण शहरातील सर्व नागरिक साहित्यिक व सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो। माझे प्रास्ताविक संपले। धन्यवाद सर। या ग्रंथमहोत्सव आणि प्रबोधन आणि मनोरंजनाची विविध दालनं देखील केवळ वर्धा जिल्हा नव्हे तर विदर्भ नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर हा ग्रंथ महोत्सव साजरा होतो। त्या ग्रंथ महोत्सवामध्ये भरगच्च अशा कार्यक्रमाची एक पर्वणी खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना या ग्रंथ महोत्सवाने दिलेली आहे। मंडळी 21 आणि 22 फेब्रुवारी या 2 दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं जे अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन ज्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया। आणि जरी आज या उद्घाटनाला गर्दी जरी नसली तर निश्चितपणे एक माणूस एवढे सगळेजण एवढा सगळ्यांचा मित्रपरिवार घेऊन निश्चितपणे आज जरी उद्घाटनाला गर्दी नसली तरी पुढच्या कार्यक्रमाला आपण आपला एक मित्र तरी मैत्रीण तरी निश्चितपणे सोबत घेऊन यावी, म्हणजेच यातून एक चांगले सकारात्मक बीजारोपण या समाजात होईल आणि वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने पुढे जाईल। त्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न आहे। ग्रंथ महोत्सव हा संस्काराचा उत्सव आपल्या सगळ्यांना माहिती आहे। विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देण्यापेक्षा पालकांनी जर 200 रुपयाचे पुस्तक जर घेऊन दिले तर निश्चितपणे त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल। आणि या ठिकाणी ज्ञानाची विचारांची देवाणघेवाण आणि शिदोरी या महोत्सवातून मिळते। ग्रंथ महोत्सव सामाजिक भान देणारा असा हा महोत्सव आहे। समाज घडविणारा एक हात या महोत्सवाच्या निमित्ताने जर निर्माण झाला तर निश्चितच ग्रंथ महोत्सवाचे फलित तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। आणि म्हणूनच श्रवण वाचन चिंतन या निमित्ताने या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये होणार आहे। माणसाला माणूस जोडण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते ग्रंथ महोत्सवाचं नाव लौकिक, वर्धेच्या ग्रंथ महोत्सवाचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। कारण वर्धा जिल्हा म्हटलं की जे उत्तम उदात्त उन्नत म्हणत आपण जे चांगलं आहे ते चांगलं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आपल्या सर्व महापुरुषांचे विचार आपण सगळेजण अंगीकारतो आहे आणि ही चळवळ आपण पुढे घेऊन जातो आहे। मंडळी असं म्हणतात की आपल्याकडे पैशाची श्रीमंती असण्यापेक्षा विचारांची श्रीमंती ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि हे विचार देणारे सर्व ग्रंथ आहे। आणि त्यामुळे आयुष्याला शब्दाचा स्पर्श होतो, आयुष्याला एक वेगळी आणि म्हणूनच ग्रंथ महोत्सव या 2 दिवसीय आयोजनामध्ये इथे 7 स्टॉल लागलेले आहेत। हे लक्षात घ्यायचं आहे। अकोला, वर्धा आणि विविध नागपूर जिल्ह्यातून आलेले हे स्टॉल आहे। निश्चितपणे आपण या स्टॉलला भेटी द्यायच्या आहे आणि एकतरी पुस्तक आपण आपल्या घरी घेऊन जायचं आहे। आणि आपल्याला नम्र सूचना केलेली नाही तर ठेवण्यासाठी ही नम्र सूचना नाही तर निश्चितपणे हे पुस्तक वाचलं पाहिजे यासाठी खरी कळकळ आहे। यासाठी ही संस्कृती टिकली पाहिजे। मोबाईलचं वेळ जरी आपल्या सगळ्यांना लागलेला आहे तरी ग्रंथ आपले